माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आहे. त्या दिवसाची मी वाट बघतो. एवढे 4 वर्ष 3.5-4 वर्ष मी झटत होतो. माझी एकच शपथ होती, सरवडकरांचं नाव या दादर माईमध्ये घुसायचं होतं. शेवटचा असतं होतं त्याला घुसलंय. 5 वाजता 1 पिढ्यावर राहिले त्याला पण घुसलं. अरे पहिल्यांदा वडिलांचा पराभव, आता मुलाचा पराभव झालेला आहे. महेश सावंत यांची जादू दादर माहीमध्ये चाललेली आहे. महेश सावंत सर्वसामान्यांसाठी झटला आणि तो आयुष्यभर झटकला नाही. हे फक्त बिल्डर लॉबीचे दलाल होते, त्यांना लोकांनी दाबून टाकलंय. अनेक तुमच्यावरती करण्यात आले होते. आताच्या लढाईमध्ये मराठीचा विजय झाला. मराठी आणि मराठी सगळे तमाम जनतेने विजय केला. तमाम जनतेने पासून ते वरळीपर्यंत 3 ते 4 उमेदवार पाहायला मिळतात. काय भावना मनात एकदम आनंदाची आहे. कारण आजचा दिवस आमच्यासाठी खूप लाख मोलाचा होता. आमच्या या दादर माईमध्ये गद्दारीचा एक स्टॅम्प होता. तो स्टॅम्प कुठेतरी आम्ही घुसायचा प्रयत्न करतो. 1 पिलावर राहिले तिला 5 वाजता त्यांना पण गांधार म्हणजे इथे सर्वांचं नाव माईमधून काढून टाकण्याचं. आज मला खरोखर मनात एवढा आनंद अश्रू झाले. आणि ज्या माणसाने आम्हाला छळला, एवढं वर्ष त्रास दिला, त्या माणसाला नियतीने काढून टाकलं. ज्या माणसाचा उदय प्रभादेवी मध्ये आला त्याचा अस्त सुद्धा प्रभादेवी मध्ये झाला. त्यामुळे मी प्रभादेवी जनतेचे जाहीर आभार मानतो. आयुष्यभर बिल्डर बघा ना, बाकी नगरसेवकांची प्रॉपर्टी बघा, त्याची प्रॉपर्टी बघा, त्याच्या बहिणीची बघा, त्याच्या वडिलांची बघा. एवढा पैसा कमवणार कोण सामान्य माणूस एवढा पैसा कमवत नाही. हे सगळे दलाली करूनच कमवतात. होणारच. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला त्यांचा पराभव होणार. माहिती तुमच्या मतदारसंघातल्या मिलिंद वैद्य यांचा सुद्धा विजय झालेला आहे. काय सांगाल? त्यांचा विजय तर 100% पहिल्या दिवशीच माहिती होता विजय होणार. ते फक्त ही आमची अटीतटीची लढाई होती. आणि ते पैसा एवढा बोलत होता, त्या पैशाला कुठेतरी मात करायची होती. ती मात आम्ही केलेली आहे.